एम्ब्युलन्स? ती एम्ब्युलन्स नाही, ॲम्ब्युलन्स आहे. ॲम्ब्युलन्स. जर तुम्हाला पण विली सारखं बरोबर उच्चार करायचे असतील तर डाउनलोड करा कुकू टीव्ही किड्स ॲप आणि एव्हरीडे कुछ नया सीखो. कुकू टीव्ही. मुलांनो, तुम्ही का पळतायत? बाबा लवकर चला घरी जाऊया. पण का? बाबा, आम्ही क्रिकेट खेळत होतो आणि ईशानने जोरात बॉल मारला आणि मिस्टर गुप्तांची काच फुटली. मग तुम्ही जाऊन सॉरी म्हणायला हवं. नाही, आमचे मित्र ते करतायत, पण मिस्टर गुप्ता त्यांना ओरडतायत म्हणून मी आणि नायरा पळून आलो. हे बरोबर नाहीये. तुम्ही दोघांनी आपल्या मित्रांबरोबर असायला हवं. चला, मी तुमच्या बरोबर येतो. मुलांनो, आज तुम्ही जे केलं ते चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर खेळताना तसंच कठीण वेळी सुद्धा असायला पाहिजे. सॉरी बाबा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एकदा 2 मित्र होते, लेस्टर आणि चेस्टर. जंगलातून ते चालले होते. अंधार पडायला लागलाय, लवकर जाऊया. हो, आपण शक्य तितक्या लवकर जंगलातून बाहेर जाऊ. अरे देवा, ते अस्वल आहे का? लेस्टर, शांत राहा, घाबरू नकोस. अरे नाही, अरे नाही, अरे नाही. सॉरी चेस्टर, मी इथून पळतोय. मी आता काय करू? मी या झाडावर चढू शकत नाही. ते अस्वल मला बघेल. मला कळालं. मी शाळेत शिकलो होतो की अस्वल मेलेल्या प्राण्यांवर हल्ला करत नाही. मी मेल्याचं नाटक करायला हवं. अरे बाप रे, बरं झालं तू सुरक्षित आहेस. हो, सॉरी चेस्टर, मी खूप घाबरलो होतो. मी तुझ्याबद्दल विचारच केला नाही. ठीक आहे, पण ते अस्वल, ते तुझ्या कानात काय बोलत होतं? काही नाही. नाही, मला माहिती ते काहीतरी बोलत होतं. तो काहीतरी पुटपुटला. तो काय बोलला? तो काय म्हणाला तुला? सांग ना मला प्लीज. ठीक आहे, मी तुला सांगतो. ते अस्वल मला म्हणालं, खोट्या मित्रांपासून कायम लांब राहा, जे कठीण वेळेत तुझ्या बरोबर उभे राहत नाहीत. मुलांनो, तुम्हाला कळालं? कठीण वेळेला मदत न करणारा कुणालाच आवडत नाही. हो बाबा, जो वेळेला कामाला येतो तोच खरा मित्र. शाबास नील.